नमस्कार मित्रांनो, तर आपण बघत आहोत आमचे चॅनल श्री शिवा आपली माणसे. तर आपण बघत आहोत मराठी सीझन बिग बॉस मराठी सीझन 5 वरील रियालिटी चेक. तर सुरुवात करूया माझ्या भावापासून. तर आता तुम्ही कॅप्टन्सीचा टास्क तर तुम्ही आज पाहिला असेल. कॅप्टन्सी टास्कमध्ये आज कसं झालेलं आहे, काय झालेलं आहे ते तुम्हाला तर माहितीच असेल. पण तरी पण तुम्हाला काय वाटतं, जे आपल्या वर्षा मॅडमने जे निर्णय घेतले ते योग्य होते की अयोग्य होते? मला त्याच्यातला फक्त अंकिताचा निर्णय वाटतोय की ती बसली होती, आणि दुसरा निर्णय कारण की तो समजत नाही. ते दोघं पण अफजल आणि काय आपलं अभिजित सावंत ते दोघं जण आहे ना, ते दोघं जण एक खटीमध्ये घुसलेले आणि एक खटी बसलेले. त्याच्यामुळे तो निर्णय तर नाही माहिती मला. पण तर मला बी असं वाटतं की निकी एकदा शोमध्ये बोलली होती आणि विकेंडच्या वारला की ती तिच्या मित्रांविरुद्ध बायस्ड आहे, ती तिच्या मित्रांची काळजी घेते. तर मग हा पण मुद्दा योग्य दिसतोय मला की वर्षाताईंनी अभिजित सावंतची बाजू घेतली, कारण की ती पण तिच्या मित्रांनी बायस्ड आहे. आणि त्याच्यामुळे कोण अनफेअर आहे तर याच्याऐवजी पक्की दोस्ती आहे आणि अनफेअर दोस्तांबद्दलच होता. आणि ते पण आहे बरोबर, ते दोस्तांबद्दलचं पण आहे. आणि मेन म्हणजे धनंजय आणि योगिता यामध्ये पण तसंच झालेला होता. जसं अफजलचा आणि अभिजितचा तास झाला तसंच दोघांचा तास झाला. आणि त्या ठिकाणी पण योगिता नंतर बसली होती, पण ती व्यवस्थित बसली होती. त्यामुळं तो पण निर्णय वर्षाताईंनी घेतलेला आहे. आणि पण तसं झाला, हा काय खुर्चीवर बसला नव्हता, हा याने धरून ठेवलेलं का अडकून ठेवलेलं होतं आणि अभिजित दारात बसला होता डायरेक्ट. आणि तो पण निर्णय मला बरोबर वाटतोय, तो निर्णय योग्यच आहे. आणि तो काय त्याच्यामध्ये ते समजत नव्हतं असं काहीच नाही. आपलं धनंजय डीपी आता डायरेक्ट जाऊन खुर्चीवरती डायरेक्ट पुन्हा लोळला होता. दोन्ही साईडनी धरली होती आणि तिघं जण कुस्तीन त्याला वडत होते. आणि त्याच्यानंतर तो वडला गेला आणि योगिता तिथं बसली. तर त्याच्यामुळे हा निर्णय बरोबर आहे. आणि तो निर्णय आपलं वर्षाताईंनी बरोबर घेतलेला आहे. हे झालं आता अनफेअरचं नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं सांगा, याच्यात खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही आम्हाला मेसेज करून सांगा बरं. आणि आता दुसरा मुद्दा आपला, कमेंट करा. दुसरा मुद्दा आपला गोली गटचा. आज मस्त गोली गटनी करून टाकला. त्यांनी देऊन टाकलेली आहे वैभवची. अशी त्या वैभवची दिली पाहिजे, अशी त्या वैभवला जोडलं पाहिजे. गोली गटनी ना त्याच्या बुकीत टेंगुळच टाकलं पाहिजे. एका बुकीत टेंगुळच दिलं पाहिजे. पण तो काय वैभव कामाचा आहे ते आम्ही त्या अलाबादच्या आणि निकीच्या सांगण्यावरून खेळतोय. नाही, तो त्या निकीचा आणि अफजलचा. मला त्याच्यावर एक सांगू का तुम्हाला, तो सांगुद्या वाटतोय. सांगुद्या नवीन शब्द, सांगुद्या म्हणजे जे बुगू बुगू येतो. बुगू. आणि हा ते एक तू ते पाहिलं का, दोघं जण चादरीमध्ये दोघं जण काय गप्पा मारतात चादरीमध्ये जाऊन. व्हिडिओ पण दोघं जण टाचू चुचू चढ होती. स्ट्रॅटेजी अथरुणामधली स्ट्रॅटेजी ती अथरुणामध्ये आपण स्ट्रॅटेजी म्हणू शकतो. तो वैभव आणि अफजलची. आणि दोघं वैभव तो बुगू बुगू आहे, तो अजूनही तो तुम्हाला तो साईडला फोटो टाकतो ते बघा तुम्ही. हा, मी साईडला फोटो टाकतोय, बघा तुम्ही. आणि आपला तिसरा आजचा नेमकी मुद्दा होता की अफजल जर कोणा संगती जरी बोलत असेल विरुद्ध टीम संगती, तरी पण जान्हवी उड्या मारतीये. जान्हवी नाही बोलायचं, तिचं असं झालेलं आहे की टीम इम्पॉर्टंट. आणि एक मोठा मुद्दा एक मोठा मुद्दा आपला आर्याचा. आर्याला तर चापट कोणी मारली, आर्याला कोणाचं लागलं, एक निकीचं लागलं की जान्हवीचं लागलं. हा, तो कमेंट करून सांगा. नेमकी ती म्हणती नक दाखवते की माझं हात असे. तर मला असं वाटतं की जान्हवीचा लागलेला आहे, तिला नक लागलेला आहे, जान्हवीचा लागलेला आहे. याच्यात आता शोध बिग बॉसनी शोध लावला पाहिजे कोणाचा लागला. ही खरं युद्ध की खरंच आहे की तिला हा मुद्दा खरा मुद्दा काढला पाहिजे. आणि जान्हवी तर अशी ओढत होती ना, अशी नाचत होती, असं चालू होतं तिचं कधी अंगामध्ये नेखंडी हे चाललेली भूतळी कालपासून आलेली, काहीतरी हवा आलेली, हवा झाली तिची. ती कालपासून झालेली हवा तिच्या अंगात. तिच्या अंगातली हवा माझ्या मते बसले ना. पण आता कोणीच त्यांच्या ह्याच्यातलं कॅप्टन झालं नाही. कॅप्टनने झालेलं पण कोणीच नाही झालं. अल्बाजने झाला, वैभवने झाला, परत निकीने झाली, जान्हवीने झाली, पुढारीने झाला. लटकले. आणि निखिल दामलेचा विषय आला. निखिल दामलेला म्हणा आता तो या हप्त्याला कॅप्टन नाही झाला, आता पुढच्या हप्त्याला पण त्याला सपोर्ट कर कॅप्टन बनवण्यासाठी. मस्तपैकी तुझी कुर्बानी देऊन टाक. कुर्बानी देत आहे, कुर्बानी खेळूच नको तू. आज पण तासमध्ये काही दिसलाच नाही आम्हाला कुठे. तू एक नंबरचा महाराष्ट्रातला कुर्बानी मॅन. तू फक्त कुर्बानी दे. कुर्बानी मॅन निखिल दामले. तो हाच मुद्दे, हे 4-5 मुद्दे महत्वाचे होते आजचे. आणि आज याच मुद्द्यांवरती चालू होतं. तर आणि ते पण सांगा की वर्षाताई अनफेअर होती की फेअर होती, तो मुद्दा मोठा चालू होता. तर ते पण आम्हाला माहिती. आमच्या बाजूनी तर दोस्तीसाठी फेअर होतं. तर ते तुम्हाला आम्ही नंतर एखाद्या टायमाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगूच.
आणि आपण उद्याची पण व्हिडिओ बनवणार आहे. उद्याची पण व्हिडिओ बघा तुम्ही. आणि आमच्या रोजच्या व्हिडिओ बघत जा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तर लागलं असतं. जय महाराष्ट्र. ओके.